मोची समाजातील तब्बल 250 युवकांवर गेल्या अनेक महिन्यांपासून निष्कारण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत या युवकांना न्याय मिळावा अशी मागणी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉ. ज्योती वाघमारे यांनी करताच लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला. महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शनिवारी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉ. ज्योती वाघमारे यांची भेट घेऊन चर्चा केली. डॉ. ज्योती वाघमारे यांनी मोची समाजाच्या समस्या मांडल्या. मोची समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत जमलेल्या मोची समाजातील सुमारे 250 युवकांवर 353 कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली असता पोलीस आयुक्त आमचे ऐकत नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली होती. मात्र आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत असे सांगताच महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. तसेच मोची समाजातील 250 युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी विनंती केली. मोची समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, काळजी करू नका असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच मोची समाजातील नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत आमदार राम सातपुते यांचे आभार व्यक्त केले. हॅलो भाऊ, नमस्ते भाऊ. माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे. इथं करणअण्णा म्हेत्रे म्हणून एक मोठे मोची समाजाच्या नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि 250 युवकांवर भाऊ 353 लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना. तर भाऊ, माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत. जी नाही, जी भाऊ, जी भाऊ, धन्यवाद धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. एवढं जरी झालं तरी तुम्हाला सांगते की मोची समाजातलं एक मत आम्ही तिकडे फुटू देणार नाही. आजपर्यंत काळजी करू. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.